क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे सर्वांचं आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आशा करते की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडेल. आणि आज घरी आणलं होतं मटण. तर मटण बनवण्यासाठी मी इथे मसाला भाजून घेतला आहे आणि एकीकडे मी मटण काढून घेतलं भांड्यामध्ये. त्याला स्वच्छ मी धुवून घेते. घरातल्याच पाण्याने धुते मी, बाहेरचं पाणी यूज करत नाही. तर असं छान असं मटण स्वच्छ धुवून घेतलं 2-3 पाण्याने. आणि एकीकडे मी ठेवलेला आहे कांदा भाजायला. कांदा भाजून झाला की आपण याचं वाटण तयार करून घेऊया. लसूण, जिरं, अद्रक, सांबार. आणि बघा हे इकडे मटण शिजून रेडी आहे. पहिले मी भांड्यामध्ये शिजायला ठेवलं होतं, शिजलं नाही तर मग मला कुकरमध्ये लावावं लागलं. आणि आमचा बाहेरचा हॉल खूप लहान आहे, जिथे आम्ही बसतो 24 तास, जिथे आम्ही राहतो तो हॉल खूप लहान आहे. तिथे चटई टाकून बसता येत नाही. तर किचनमध्ये चटई टाक असं म्हणत होते, पण मी म्हटलं चला आज इथेच बसूया जेवायला. तर अगदी खूप थोडीशी जागा आहे मध्ये जाण्या येण्यापुरती. बेड खूप मोठा असल्यामुळे खूप कमी जागा उरते बसायला तिथे. तर खाली बसू शकत नाही बाहेरच्या रूममध्ये जेवायला. तसं तर सर्वांना खाली बसूनच जेवायला खूप आवडतं, पण आता काय करणार, जागा कमी पडते, त्यामुळे आता ॲडजस्टमेंट करावी लागते. तर जेवण बनून तयार आहे. आता जेवण करायची मी तयारी करत आहे. एक भांडे, एक भात, पोळी, भाजी, पापड, फ्राय, मटण फ्राय केलं होतं ते मटण फ्राय, सगळं मी एक करून इथे आणून ठेवलेलं आहे. आणि कढई खूप होती गरम, त्यामुळे त्याला कापडावर पकडलं आणि आणलं कढईला मी. अशा प्रकारे मी जेवण करण्याची तयारी पूर्ण केली. तर या मित्रांनो, मैत्रिणींनो, ताई दादांनो, सर्वांनी जेवण करायला. आज आमच्या घरी आहे स्पेशल मटण, पोळी, भात, पापड, कांदा, एवढंच आहे. जास्त काही नाही, थोडंसंच आहे. पण तुम्हाला पण नक्की आवडेल अशी आशा करते. या जेवायला तुम्ही पण. मला एक भांडे उचलून आणताच वेळ झाली पूर्ण. आहोंना मी कांदा कापायला लावला होता, कारण त्यांना माझ्या हातचा कांदा कापलेला आवडत नाही. मी कापलेला कांदा त्यांना आवडत नाही, म्हणून कांदा कापायला मी त्यांच्याकडेच दिला होता. कारण असं तुमचं तुम्हीच करा आणि तुम्हीच खा. माझ्या हातचा आवडत नाही ना, तर मग तुमचं तुम्हीच करा आणि तुम्हीच खा, बरोबर आहे की नाही. म्हणून मी कांदा कापायला त्यांच्याकडेच दिला होता. आता मी इथे जेवण वाढून घेत आहे सर्वांसाठीच. तर असं आहे आजचं आपलं जेवण. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, नक्की कमेंट करा.